ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून काल सत्ताधारी पक्षातल्या आमदारांमध्येच वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक यांनी तीव्र आक्षेप घेतला। त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला। दोन्ही महिला सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानं सत्ताधारी बाकांवरच खडाजंगी पाहायला मिळाली आणि या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार चर्चाही रंगली। की जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या 1.5 महिन्यामध्ये 3 केसेस आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बुरख्यामधल्या महिला आमच्या भगिनी मुस्लिम जर घरच्या नवऱ्याच्या पासून सुरक्षित नसतील तर ही किती मोठी चिंताजनक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे। थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इम्प्लीमेंट किया जाए। हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरता सीमित आहे का? तर मी आजपर्यंत आता गेली 1.25 वर्ष गृहराज्यमंत्री काम पाहतोय। माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत। कारण ट्रिपल तलाक ही पद्धती काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत। परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।